नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 11वी अर्थशास्त्रातील प्रकरण क्रमांक 2 पैसा या पाठाचा अभ्यास करणार आहोत. जगातील अनेक शोधांपैकी पैसा हा एक महत्त्वपूर्ण शोध होता. पैशाने मानवाच्या आर्थिक आयुष्यात क्रांतिकारक बदल घडवून आणलेले आहेत. याद्वारे विविध वस्तू व सेवांची खरेदी विक्री करता येते. म्हणजेच आधुनिक अर्थव्यवस्था पैशावर अवलंबून आहे. पैसा अस्तित्वात येण्यापूर्वी वस्तू विनिमयाने व्यवहार केले जात होते. वस्तू विनिमय म्हणजे काय? वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे घेणे म्हणजेच वस्तू विनिमय होय. परंतु वस्तू विनिमय पद्धतीत अनेक अडचणी आहेत. एक, गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. म्हणजेच वस्तू विनिमय पद्धतीत दोन वस्तूंची अदलाबदल करताना नेमका व्यवहार होत नव्हता. उदाहरणार्थ, अ व्यक्तीकडे कापड आहे, त्या बदल्यात त्याला तांदूळ हवा आहे. ब व्यक्तीकडे तांदूळ आहे, पण त्याला अ व्यक्तीकडून कापड नको आहेत. म्हणजेच दुहेरी संयोगाचा अभाव. 2. मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव. म्हणजेच वस्तू विनिमयात दोन वेगवेगळ्या वस्तूंची मूल्य मोजण्यासाठी प्रमाणित मापक नव्हते. उदाहरणार्थ, 2 लिटर दुधाची तुलना 2 किलो तांदूळाबरोबर करता येत नाही. 3. वस्तूचा साठा करण्यातील अडचण. मनुष्य भविष्याच्या दृष्टिकोनातून अनेक वस्तूंचा साठा करून ठेवतो, पण काही वस्तू अशा असतात ज्या नाशवंत असतात. उदाहरणार्थ, दूध, अंडी, मासे, भाजीपाला यांच्यासारख्या वस्तूचा साठा करणे अवघड होते. तसेच अवजड वस्तूची सुद्धा साठा करणे अवघड होते. 4. वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. विभाज्यता म्हणजे वस्तूचे विभाजन करणे होय. उदाहरणार्थ, प्राणी, घर यांचे विभाजन करणे गैरसोयीचे होते. त्यामुळे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी विनिमय करणे अवघड होते. उदाहरणार्थ, अ व्यक्तीकडे गव्हाचे पोते होते, त्याला विनिमयात शेळी हवी आहे. ब व्यक्तीकडे शेळी आहे, पण त्याला गव्हाचे अर्धेच पोते हवे आहेत. अशा वेळेस गव्हाचे विभाजन होऊ शकते, परंतु शेळीचे विभाजन करणे कठीण होते. नंबर 5. विलंबित देणी देण्याची अडचण. विलंबित देणी म्हणजे भविष्यातील देणी व कर्जाची परतफेड होय. वस्तू विनिमय पद्धतीत वस्तू रुपयाने कर्ज परत करणे अवघड होते. उदाहरणार्थ, भविष्यात नाशवंत वस्तूची त्याच स्वरूपात परतफेड करणे अवघड होते. आता पाहूया पैशाची व्याख्या. प्राध्यापक काउथर. जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्यसंचयनाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. प्राध्यापक वॉकर. जो पैशाचे कार्य करतो तो पैसा होय. वरील व्याख्येचा अर्थ. पैसा हा वस्तू विनिमयाचे माध्यम होय. 2. हे माध्यम सर्वांना स्वीकार्य असते. 3. हे वस्तू मूल्यमापनाचे कार्य करते. 4. हे मूल्य संचयनाचे कार्य करते. व 5. पैशाचे कार्य करतो तो पैसा होय. आता पाहूया पैशाची उत्क्रांती. पैशाचे प्रकार पाहण्या अगोदर पैशाची उत्क्रांती पाहणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीला जेव्हा मानव संस्कृतीचा प्रारंभ झाला तेव्हा माणसाच्या गरजा साध्या आणि मर्यादित होत्या. त्यामुळे प्रत्येक गरजा तो स्वतः पूर्ण करत होता. उदाहरणार्थ, भूक लागली तर स्वतः शिकार करणे किंवा इतर वस्तूची व्यवस्था करणे, कपड्यांची व्यवस्था करणे, घराची व्यवस्था करणे. परंतु कालांतराने त्याच्या असं लक्षात आलं की सर्वच गरजा सर्व व्यक्ती पूर्ण करू शकत नाही. त्याकरिता कौशल्याची गरज असते. त्यातून श्रम विभागणी झाली व असे लक्षात आले की विनिमय माध्यम आवश्यक आहे. सुरुवातीला पशु व वस्तू पैशाच्या माध्यमातून विनिमयाचे माध्यम करण्याची सुरुवात झाली. आता पाहूया पैशाचे प्रकार. इतिहासपूर्व काळापासून पैशाचे कशाप्रकारे बदल किंवा परिवर्तन होत आले आहे. 1. पशु पैसा. इतिहासपूर्व काळात विनिमय माध्यम म्हणून पशु पैसा वापरला जात होता. उदाहरणार्थ, गायी, शेळ्या, मेंढ्या. परंतु विभाजनाच्या अडचणीमुळे वस्तू पैसा अस्तित्वात आला. 2. वस्तू पैसा. जुन्या काळात वस्तूंचा उपयोग देवाणघेवाणाचे माध्यम म्हणून वापर व्हायचा. त्या हवामानाची स्थिती व संस्कृती यावर अवलंबून होता. उदाहरणार्थ, प्राण्यांची कातडी, धान्य, शिंपले, पिसे, हस्तिदंत, मीठ, दगड, दुर्मिळ वस्तू. परंतु त्याचा साठा करणे अवघड असल्यामुळे धातू पैसा अस्तित्वात आला.
3. धातू पैसा. यामध्ये सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल या धातूचा वापर होत होता, परंतु मौल्यवान धातू व इतर धातूचा समानतेच्या अभावामुळे धातूच्या नाण्याचा शोध लागला. 4. धातूंची नाणी. पूर्वी राजे महाराजे त्यांची मुद्रा असलेली मुद्रा बनवत. काळानुसार शासकीय धोरणानुसार नाण्यांमध्ये एकवाक्यता व कायदेशीर स्थिरता आणण्याकरता त्यांचे वर्गीकरण करण्यात आले. प्रमाणित किंवा प्रधान नाणी म्हणजे ज्यांचे दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्य सारखे होते. ही नाणी सोने, चांदी या धातूने बनलेली असत. गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी म्हणजेच दर्शनी मूल्य हे अंतर्गत मूल्यांपेक्षा जास्त असत. ही नाणी ॲल्युमिनियम, निकेल यासारख्या कमी दर्जाच्या धातूपासून बनलेली असत, परंतु यामध्ये वहनीयतेचा अडचणीमुळे कागदी पैसा अस्तित्वात आला. 5. कागदी पैसा. कागदी पैसा हा धातूच्या नाण्याला पर्याय आहे. भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतामध्ये 1 रुपयाची नोट व सर्व प्रकारची नाणी भारत सरकारकडून चलनात आणली जातात व त्यापुढील चलनाचा निर्मितीचे अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडे आहे. परंतु कागदी पैसा हाताळण्यातील गैरसोय व पैसा साठवण्यातील जोखीम यातून बँक पैसा किंवा पतपैसा अस्तित्वात आला. नंबर 6. पतपैसा किंवा बँक पैसा. पतपैसा म्हणजेच बँक पैसा होय. बँका लोकांकडून ठेवलेल्या ठेवीच्या आधारे पतपैसा निर्माण करतात. त्याचा वापर पतपैसा निर्मितीसाठी केला जातो. हा केव्हाही काढता येतो किंवा ज्यांचे दुसऱ्याकडे धनादेश किंवा धनाकर्ष इत्यादीच्या साहाय्याने हस्तांतरित करता येते. धनादेश किंवा धनाकर्ष हा पैसा सारखा कार्य करतो. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात पैसाविरहित देवाणघेवाण अधिक महत्त्वाची असल्याने प्लास्टिक पैसा अस्तित्वात आला. 7. प्लास्टिक पैसा. डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डचा वापर प्लास्टिक पैसा म्हणून केला जातो. नवनवीन शोधाचे पुढचे पाऊल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पैसा होय. 8. इलेक्ट्रॉनिक पैसा. ई पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक्स पैशाचा वापर इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या साहाय्याने केला जातो. उदाहरणार्थ मोबाईल फोन, टॅबलेट, स्मार्ट कार्ड्स, संगणक इत्यादी. या पैशाला मध्यवर्ती बँकेचे पाठबळ असते. इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारामध्ये वापरला जातो. अंकात्मक किंवा संगणकीय पाकिट हा देखील साठवलेल्या इलेक्ट्रॉनिक पैशाचाच प्रकार आहे. याच पैशामध्ये अनेक गुणधर्म आढळून येतात, जसे पैसा हा सार्वत्रिक स्वीकार्यता हा गुणधर्म असल्यामुळे तो विनिमयाचे माध्यम म्हणून वापरला जातो. पैशाचे छोट्या छोट्या मूल्यात विभाजन करता येते. पैशाच्या अंगी टिकाऊपणा हा गुण आढळतो. पैसा ही वस्तू सुलभतेने ओळखता येते. पैशाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज वाहून नेता येते. एकजिन्सीपणा हे पैशाचे गुणवैशिष्ट्य आहे. पैशाला स्थिर मौद्रिक मूल्य असते. पैशाला अनेक कार्य आहेत. प्राथमिक कार्ये, दुय्यम कार्य, अनुषंगिक कार्य. पुढील अभ्यासाकरिता सर्वांना हार्दिक शुभेच्छा.